शिर्डीत चहा किटली जिंकून इतिहास घडणार. अपक्ष उमेदवार सतीश गोंदकर ठरणार जायंट किलर. शिर्डी नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून 11 प्रभागपैकी सर्वात बिग हिट असणारा प्रभाग 2 निर्माण झाला आहे. अपक्ष उमेदवार नंदू उर्फ सतीश गोविंदराव गोंदकर यांनी प्रचारात सर्वात पुढे आघाडी घेतली असून जनमत त्यांच्या बाजूने असल्याने मतदारांनी चहा किटली निवडल्याचं दिसून येत आहे. उमेदवार सतीश गोंदकर हे सुशिक्षित तरुण असून त्यांनी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी साई संस्थांमध्ये सेवा करत साईबाबांची सेवा केली आहे. त्याचबरोबर हॉटेल व्यवसायात उडी घेऊन प्रथित यश उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवलाय. त्यांच्या उमेदवारीमुळे सर्व प्रभागातील मतदारांमध्ये उत्साह संचारला असून एक मत सतीश भाऊला असा प्रत्येक घरात संदेश येत आहे. मतदारांनी ही निवडणूक हातात घेतल्याने सतीश गोंदकर यांच्या चहाची किटली प्रचंड मतांनी विजयी करण्याचा ध्यास येथील मतदारांमध्ये दिसून येत आहे. त्यांनी सर्व प्रभाग पिंजून काढला असून कोणत्याही परिस्थितीत किटली निवडून येईल असे चित्र प्रभाग 2 मध्ये दिसून येत असून विजयाचा गुलाल त्यांनाच मिळेल अशी खात्री तेथील मतदार देत आहेत. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग. अभ्यास नाहीये, कारण मी प्रथमच या निवडणुकीमध्ये सतीश भाऊंच्या निमित्तानं पुढे आलेलो आहे. लीड मिळेल पण जास्तीत जास्त लीड मिळेल आणि असा प्रतिसाद आहे की सुप्त असं मतदान या आमच्या उमेदवाराला पडणार आहे. आणि या पाठीमागे सुद्धा अशी एक शक्ती आमच्या मागे उभी आहे आणि त्या शक्तीमार्फत हे मतदान आम्हाला निर्भीडपणे मिळणार आहे. एवढंच मी तुम्हाला रिस्पॉन्स आहे प्रचाराला. आमचे उमेदवार सतीश गोविंदराव गोंदकर हे आज सामाजिक कार्यातून राजकीय पटलावर येत आहेत. राजकीय पटलावर येत असताना माझा प्रभाग माझा परिवार ही टॅगलाईन लावून ते या प्रचारामध्ये उतरलेले आहेत. तर एक सर्वसाधारण जो चेहरा आहे की सामाजिक कार्यात तो कायम अग्रेसर आहे, गोरगरिबांच्या कायम मदतीसाठी धावून जाणारा जो चेहरा आहे तो आज या राजकीय पटलावर येत असताना त्याचा आम्हाला फार मनस्वी आनंद होतोय. एवढा एक चांगलं व्यक्तिमत्व आज ह्या राजकारणामध्ये येत आहे आणि त्याचा नक्कीच या शिर्डीकरांसाठी आणि ह्या प्रभागामधल्या सगळ्या नागरिकांसाठी त्याचा फार फायदा होणार आहे. एक शेतकरी कुटुंबातला एक तरुण का ज्याने त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये फार्मसीचं शिक्षण झाल्यानंतर साईबाबा संस्थांमध्ये काही दिवस नोकरी केली. त्यानंतर शिर्डीमध्ये असलेल्या ट्रॅव्हल्स व्यवसायामध्ये स्वतः गाडी वगैरे सगळ्या चालून आज इथपर्यंत एक उत्कृष्ट असं बांधकाम व्यावसायिक असतील किंवा उत्कृष्ट असे हॉटेल व्यावसायिक असतील, एवढा मोठ्या पदावर गेलेला माणूससुद्धा किंवा एवढ्या समाजामध्ये वरच्या याला गेलेला माणूससुद्धा आज ग्राउंड लेवलला त्यांच्या राहण्यावरून पण लोकांना तुमच्या पण लक्षात येईल की एवढा साधा सरळ माणूस जो आहे तो या सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला माणूस आज या राजकीय याच्यात आल्यामुळे सर्व मतदारांना याचा फार मनस्वी आनंद झालेला आहे. आणि त्याचाच हा उत्स्फूर्त प्रतिसाद असा आहे की आज किती लीडनी येणार किंवा काय येणार ही अतिशयोक्ती करण्यापेक्षा की नक्कीच आमचे भाऊ फार मोठ्या मताने फरकाने निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आम्ही सर्व त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. सगळ्या मतदारांनी ठरवलं की नवीन काहीतरी उमेदवार व्यवस्थित असा शेतकरी कुटुंबातला नंदूभाऊ म्हणजे उर्फ सतीश गोंदकर हा सर्वसामान्य म्हणजे सगळ्यांसाठी धावून येणारा, न काही पद असताना आवाज दिला तरी पळत येणारा, म्हणजे आमच्या सर्वांचं आता त्याच्या मागे बघा तुम्ही बघतच असाल की सगळे त्याचं कुटुंब आहे, पूर्ण सर्व कुटुंब आहे त्याचंवालं आणि तो सर्वसामान्यासाठी जरी आवाज दिला तरी तो पळत येणार आहे. आणि नक्कीच निवडून आल्यानंतर पद भेटल्यानंतर माझी खात्री की तो काही ना काही नक्की बदल घडवेल, परिवर्तन नक्कीच घडून आणेल. महिलांची कशी प्रतिसाद आहे? महिलांचा कसा प्रतिसाद मिळतो? महिला एकदम जल्लोषामध्ये प्रचारासाठी आणि यावेळेस येणार आहे नंदूभाऊ. काय वेगळं पण आहे या निवडणुकीमध्ये? ज्या प्रचाराच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येत आहे. लोकांना परिवर्तन हवंय लोकांना, हा प्रतिसाद आहे आम्हाला. नंदूभाऊ आल्यानंतर नक्कीच या वार्डाचा विकास होईल. खूप छान विकास होणार. आता तुम्ही किती वेळ देताय प्रचारासाठी? आम्ही पूर्ण दिवस देतोय. हो का? हो. मी ताई